जेव्हा आपण एअरपोर्टचा विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर काय येतं? बहुतेक वेळा गर्दी, लांब रांगा आणि सिक्युरिटी चेक्स, बरोबर? पण थांबा, काही एअरपोर्ट्स अशी आहे जी फक्त प्रवासाचं एक साधन नाहीत, तर स्वतःच एक अविस्मरणीय अनुभव आहेत. चला, अशाच काही खास ठिकाणांची सफर करूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मराठी रंगमध्ये. हे वाक्य अगदी खरं आहे. म्हणजे काही एअरपोर्ट्स इतकी सुंदर आणि आकर्षक आहेत की ती स्वतःच एक टुरिस्ट डेस्टिनेशन बनली आहेत. चला तर मग पाहूया अशी कोणती ठिकाणं आहेत. चला, जास्त वेळ न घालवता आपण थेट जगातल्या टॉप 10 सर्वात सुंदर एअरपोर्ट्सची सफर करूया. बघूया तरी कुठे आर्किटेक्चर, आर्ट आणि निसर्ग यांचा इतका सुंदर मिलाप झालाय. चला तर मग आपल्या यादीची सुरुवात करूया क्रमांक 10 पासून ते क्रमांक 6 पर्यंत. क्रमांक 10 वर आहे कतारचं हमाद इंटरनॅशनल एअरपोर्ट. इथे गेल्यावर असं वाटतच नाही की आपण एअरपोर्टवर आहोत. एक प्रचंड मोठा पिवळा टेडी बेअर, आलिशान लाऊंज आणि चक्क एअरपोर्टच्या आत एक स्विमिंग पूल. म्हणजे विमानाच्या वेळेची वाट बघण्याऐवजी इथे तर चक्क सुट्टी एन्जॉय करता येईल. 9व्या नंबरवर आहे एक असं ठिकाण जे त्याच्या झगमगाटासाठी ओळखलं जातं, दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. अरे वा, इथलं ड्युटी फ्री शॉपिंग म्हणजे तर विचारूच नका. जगातलं सगळ्यात मोठं आणि सगळीकडे इतकी स्वच्छता आणि चकचकीत डिझाईन. खरंच जगातील सर्वात व्यस्त एअरपोर्ट्सपैकी एक असूनही त्याच्या ग्लॅमर काही कमी नाही. आपल्या यादीत 8व्या स्थानी आहे दक्षिण कोरियाचं इंचिऑन इंटरनॅशनल एअरपोर्ट. आता इथे तर कमालच आहे. म्हणजे एअरपोर्टवर एक कल्चरल म्युझियम बघायला मिळतं, लाईव्ह म्युझिक ऐकायला मिळतं आणि एवढंच नाही तर एक इनडोअर स्केटिंग रिंग सुद्धा आहे. खरंच टेक्नॉलॉजी आणि परंपरा यांचा काय सुंदर मिलाप आहे हा. आता जरा निसर्गाच्या जवळ जाऊया. 7व्या नंबरवर आहे स्वित्झर्लंडचं ज्युरिच एअरपोर्ट. सुंदर डोंगरांनी वेढलेलं. इथली स्वच्छता आणि कार्यक्षमता तर स्विस घड्याळासारखी परफेक्ट. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? इथून चक्क सायकल भाड्यानं घेऊन आजूबाजूचा सुंदर परिसर फिरता येतो. आहे की नाही कमाल? आता 6व्या नंबरवर एक असं एअरपोर्ट आहे जे वाट बघण्याच्या वेळेला सुद्धा एकदम मजेशीर बनवतं. जर्मनीचं म्युनिक एअरपोर्ट. का? कारण इथे चक्क एअरपोर्टच्या आत एक ब्रुअरी आहे. हो, बरोबर ऐकलात. इतकंच नाही तर ओपन एअर प्लाझा आणि मिनी गोल फेऱ्या पण आहे. म्हणजे प्रतीक्षा नाही, फक्त मजा. बरं, तर आत्तापर्यंतची विमानतळं तर भारी होतीच, पण आता आपण प्रवेश करतोय टॉप 5 मध्ये. ही फक्त एअरपोर्ट्स नाहीत, ही स्वतःच एक डेस्टिनेशन आहेत. चला तर पाहूया. 5व्या नंबरवर आहे ज्याचं नाव जवळपास सगळ्यांनीच ऐकलं असेल, सिंगापूरचं चांगी एअरपोर्ट. याला उगाच जगातलं बेस्ट एअरपोर्ट नाही म्हणत. इथे काय नाहीये, एक फुलपाखऱ्यांची बाग आहे, एक रूफटॉप पूल आहे आणि तो जगातला सगळ्यात उंच इनडोअर धबधबा, तब्बल 40 मीटर उंच. ते दृश्य पाहून तर कोणीही थक्क होऊन जाईल. आता पुन्हा जपानकडे वळूया. 4थ्या स्थानावर आहे टोकियोचं हॅनेडा एअरपोर्ट. स्वच्छता आणि आराम या बाबतीत याचा हात कोणीच धरू शकत नाही. इथे मॉडर्न टेक्नॉलॉजी तर आहेच, पण त्याचबरोबर पारंपरिक जपानी संस्कृतीचा अनुभवही मिळतो. विशेषतः इथले पारंपरिक जपानी रेस्टॉरंट्स. वाह. ओके, आता आपण पोहोचलोय टॉप 3 मध्ये. 3ऱ्या नंबरवर आहे कॅनडाचं व्हँकुव्हर इंटरनॅशनल एअरपोर्ट. इथे निसर्ग आणि डिझाईन यांचा इतका सुंदर मिलाप आहे की विचारायची सोय नाही. सगळीकडे स्थानिक लोकांच्या कलाकृती, मोठे मोठे फिश टँक्स आणि खिडकीतून दिसणारे ते बर्फाच्छादित डोंगर. खरंच इथला अनुभव खूप शांत आणि प्रेरणा देणारा आहे. 2ऱ्या नंबरवर एक असं एअरपोर्ट आहे जे मानवी इंजिनिअरिंगचा एक अद्भुत नमुना आहे, जपानचं कान्साई इंटरनॅशनल एअरपोर्ट. याची खासियत काय? तर हे पूर्णच्या पूर्ण एअरपोर्ट एका कृत्रिम बेटावर बांधलं गेलंय समुद्राच्या मधोमध. याची भविष्यवेधी रचना आणि डिझाईन बघून खरंच थक्क व्हायला होतं. बरं, तर आता आपण पोहोचलो आहोत त्या क्षणी ज्याची आपण सर्वजण वाट बघत होतो. जगातील सर्वात सुंदर विमानतळाचा ताज कोणाच्या डोक्यावर चढणार आहे? चला पाहूया. नंबर 1. आणि जगातील सर्वात सुंदर विमानतळाचा मान जातो स्पेनच्या अडॉल्फो स्वारेस माद्रिद बाराहास एअरपोर्टला. आता प्रश्न पडला असेल की हेच का नंबर 1? तर याचं उत्तर आहे इथलं अविश्वसनीय आर्किटेक्चर. जरा बघा, बांबूपासून बनलेलं ते लाटांसारखं छत, त्यातून येणारा नैसर्गिक प्रकाश आणि ती सुंदर रंगसंगती. हे एअरपोर्ट कमी आणि एखादं मोठं आर्ट म्युझियम जास्त वाटतं. खरंच सौंदर्य आणि कल्पकता यांचा हा एक अप्रतिम संगम आहे.
बरं, ही होती आपली जगातील सर्वात सुंदर विमानतळांची सफर. या सगळ्यातून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते. चला तेच आता थोडक्यात पाहूया. आपण जर या टॉप 3 विमानतळांकडे पुन्हा एकदा पाहिलं, व्हँकुव्हरचा निसर्गाशी असलेला संवाद, कान्साईचा तो इंजिनिअरिंगचा चमत्कार आणि माद्रिदचं ते कलात्मक सौंदर्य, यावरून एकच गोष्ट सिद्ध होते. कधीकधी आपलं ध्येय गाठण्यापेक्षा तो प्रवासच जास्त सुंदर आणि अविस्मरणीय असतो. तर मग आता विचार करा, यापैकी कोणतं एअरपोर्ट बघायला सर्वात आधी जायला आवडेल? आपल्या पुढच्या प्रवासाच्या यादीत यापैकी एका तरी ठिकाणाला नक्कीच जागा द्या. तुमचा पुढचा प्रवास खूप सुंदर असो. व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअरही करा. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनही प्रेस करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.